नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुले आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यापैकी आपण इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचं नाही का एसी फंडामेंटल किंवा ज्याला एसी सर्किट म्हणू हे बघत होतो. या आधीचे जे 5 मॉड्यूल आहेत इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचे आणि सेकंड इयरचे सुद्धा हे मी माझ्या ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आणि तसंच एसी सर्किटचे जे याच्या आधीचे 2 पार्ट आहेत, आज आपण तिसऱ्या पार्ट बद्दल डिस्कस करणार आहोत. या आधीचे 2 पार्ट सुद्धा मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. सर्वांनी आधी ते व्हिडिओ आवर्जून बघा आणि त्यानंतरच काय करा हे व्हिडिओ बघा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया. बघा क्वेश्चन नंबर 30 पासून सुरू करूया. क्वेश्चन नंबर 30 काय म्हणतो, इन विच कंडिशन रेझोनन्स विल ऑकर इन आरएलसी सर्किट. आरएलसी सर्किट मध्ये नाही का रेझोनन्सची कंडिशन असते, म्हणजे रेझोनन्स ऑकर होत असतो. तर मग त्यांचं म्हणणं काय, रेझोनन्स ऑकर कोणत्या कंडिशन होतो किंवा कोणत्या सिच्युएशनला रेझोनन्स ऑकर होत असतो हे मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं. बघा, ज्या वेळेस इंडक्टिव्ह रिएक्टन्स हा कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सच्या इतका येतो, म्हणजे XL इज इक्वल टू XC ज्या वेळेस होत असतं त्यावेळेस तुमच्या सर्किटमध्ये रेझोनन्स ऑकर होत असतो. मग आता यांनी तेच विचारलं, कंडिशन काय बघा, इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज 0 नाही, इंडक्टिव्ह रिएक्टन्स 0 नाही पाहिजे. इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज इक्वल टू द कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, म्हणजे XL या वाक्याचा XL इज इक्वल टू XC हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय राहणार या प्रश्नाचा बरोबर उत्तर राहणार. बाकीचे वाचून इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज ग्रेटर दॅन, इंडक्टिव्ह रिएक्टन्स लेस दॅन, म्हणजे दोन्हीच्या दोन्ही ऑप्शन राहणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय राहणार बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 31, हाऊ विल यू ऑब्टेन अ पॉझिटिव्ह रिडिंग इन अ वॅट मीटर रीड्स अ निगेटिव्ह रिडिंग. त्यांनी काय म्हटलं आता की एक वॅट मीटर आहे, तो काय करायचं, समजा वॅट मीटरचे तुम्ही कनेक्शन केले, वॅट मीटरचे कनेक्शन केल्यानंतर वॅट मीटर काय करायला, पॉझिटिव्ह रिडिंग इन अ वॅट मीटर म्हणजे काय होणार आहे, निगेटिव्ह रिडिंग भेटत आहे. काय होतं, निगेटिव्ह रिडिंग भेटत आहे. तुम्हाला जर का पॉझिटिव्ह करायचं असेल तुम्ही काय करणार. आता बघा, ज्यावेळेस वॅट मीटरचं आपण कनेक्शन करतो ना, वॅट मीटरमध्ये 2 कॉईल असतात, एक असते करंट कॉईल आणि दुसरी असते प्रेशर कॉईल. मग ज्या वेळेसही आपण त्या म्हणजे कॉईलचे कनेक्शन करतो, मग जर आपल्याला वॅट मीटरचे रिडिंग निगेटिव्ह मध्ये भेटत असेल आणि जर आपल्याला काय करावं लागेल, त्या रिडिंगला आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचंय, तर आपल्याला काय करावं लागतं, जी प्रेशर कॉईल असते ना, प्रेशर कॉईलचे जे कनेक्शन असतात ते रिव्हर्स करावं लागतात. मग बघा, इंटरचेंज द कनेक्शन ऑफ इनपुट टर्मिनल कनेक्शन चेंज करून काही फायदा नसतो. बाय डिस्कनेक्ट द कनेक्शन, डिस्कनेक्ट केलं तर रिडिंग दाखवणार आणि करंट कॉईलचे कनेक्शन दाखवणार नाही. बाय रिव्हर्सिंग द कनेक्शन ऑफ प्रेशर कॉईल, प्रेशर कॉईलचे म्हणजे बघा हा म्हणजे प्रेशर, ऑप्शन नंबर सी बरोबर उत्तर आहे की प्रेशर कॉईलचे जे कनेक्शन आहेत ते प्रेशर कॉईलचे कनेक्शन काय करते, आपल्याला रिव्हर्स करावं लागतील, जेणेकरून आपल्याला बघा काय होईल की जी निगेटिव्ह रिडिंग आपल्याला भेटत होती ती पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होणार. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज अ फॉर्म फॅक्टर ऑफ अ एसी सायनोसायडल वेव्ह. आता फॉर्म फॅक्टर म्हणजे काय असतं बघा, KF, ज्याला आपण KF ने डिनोट करतो. फॉर्म फॅक्टर म्हणजे असतं आरएमएस व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू, आरएमएस व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू. बघा, मी या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं आरएमएस म्हणजे बघा, आरएमएस ला आपण इफेक्टिव्ह सुद्धा म्हणतो आणि आरएमएस आपण ऍव्हरेज केली. जर सायनोसायडल वेव्हफॉर्म साठी लक्षात राहू द्या की सायनोसायडल वेव्हफॉर्म साठी जे फॉर्म फॅक्टर असतो तो 1.11 इतका असतो. आणि जर का तुम्हाला त्यांनी पीक फॅक्टर विचारला 1.41 वगैरे तो असता, पण याने आपल्याला इथं कोणता विचारला, फॉर्म फॅक्टर विचारला आणि फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू 1.11 सायनोसायडल साठी फिक्स असते. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर. नंतर बघा क्वेश्चन नंबर 33, व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ इंडक्टन्स इन एसी पॅरलल सर्किट. म्हणजे एसीच्या पॅरलल सर्किटमध्ये जो इंडक्टन्स काय विचारला त्यांनी, इंडक्टन्सचा रेसिप्रोकल विचारला. आता लक्षात राहू द्या की रेसिप्रोकल म्हणजे काय असतं की त्याला अपोजिट केल्यानंतर जे भेटतो, जसं मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला झेड होतं, झेड इम्पिडन्सचा जर तुम्ही 1/Z केलं तर तुम्हाला वाय भेटतो. म्हणजे इम्पिडन्सचा रेसिप्रोकल काय असतो, तुमचा ऍडमिटन्स असतो. त्याच पद्धतीनं इंडक्टन्सचा रेसिप्रोकल त्यांनी विचारला तर लक्षात राहा, इंडक्टन्सचा रेसिप्रोकल असतो तो ससेप्टन्स असतो. इंडक्टन्सचा रेसिप्रोकल असतो ससेप्टन्स असतो. इंडक्टन्सचा रेसिप्रोकल असतो ससेप्टन्स. म्हणजे ऑप्शन नंबर बघा डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मग आता त्यांनी रिएक्टन्सचा विचारला तर रिएक्टन्सचा परमियन्स, बघा इथं ऑप्शन नंबर ए सांगतो मी तुम्हाला. रिएक्टन्सचा रेसिप्रोकल असतो, परमियन्स असतो, ऍडमिटन्सचा काय असतो, इम्पिडन्स असतो, कंडक्टन्सचा कोण असतो, रेजिस्टन्स असतो. म्हणजे अशा पद्धतीनं ऑप्शन डी म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय, त्यांनी इंडक्टन्सचा रेसिप्रोकल कोण असतो, मग ससेप्टन्स असतो. नंतर बघा, व्हॉट इज द रिलेशन इलस्ट्रेटेड इन बिटवीन द करंट इन अ व्होल्टेज. म्हणजे विद्युत प्रवाह आणि व्होल्टेज यांच्यामध्ये कोणता संबंध दर्शवलाय. जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं, बघा जर एक लाईन मी व्होल्टेजची म्हटलं आणि दुसरी लाईन मी करंटची म्हटलं तर दोन्ही बघा, दोन्हीच्या दोन्ही वेव्हफॉर्म सेम ठिकाणून चालू होऊन राहिल्या आणि सेम ठिकाणला येऊन भेटत आहेत. म्हणजे याचा अर्थ याला आपण काय म्हणू, इन फेज आहेत. आणि ज्या वेळेस या इन फेज असतात म्हणजे दोन्हीच्या दोन्ही लाईन इन फेज असतात, म्हणजे व्होल्टेज काय म्हणू आपण त्याला, व्होल्टेज आणि करंट ज्यावेळेस कशा असतात, फेजमध्ये असतात, यावेळेस जे सर्किट असतं याला आपण रेझिस्टिव्ह सर्किट असं म्हणतो. कोणतं सर्किट म्हणतो, रेझिस्टिव्ह सर्किट असं, म्हणजे प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट म्हणत असतो. म्हणजे जी खाली लाईन दाखवली ना, हे यांचा ग्राफ सोबत चालू होऊन राहिला आणि सोबत बंद होते, म्हणून आपण याला काय म्हणू, करंट अँड व्होल्टेज आर इन अ फेज. कसे ते एकाच फेजमध्ये आहेत म्हणून त्याला इन फेजची कंडिशन आहे. आणि जर तुम्हाला इथं विचारलं असतं की नेमकं काय की इथं कोणतं सर्किट तयार होते, तर कोणतं सर्किट तयार होतं, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट इथं तयार होत असतं.
बघा, कॅल्क्युलेट द टोटल पॉवर इन अ 2 वॅटमीटर W1 अँड W2 मेथड इफ 1 वॅटमीटर रिडिंग्स टेकिंग आफ्टर अ रिव्हर्सिंग. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की जर तुम्हाला टोटल पॉवर कॅल्क्युलेट करायची 2 वॅटमीटर मेथडनं आणि तुम्ही काय केलं, एक वाला वॅटमीटर काय केला त्यांनी आफ्टर रिव्हर्सिंग, म्हणजे एक वाला वॅटमीटर तुम्ही काय केला, बदलला. म्हणजे एक वॅटमीटर 1 होता आणि दुसरा वॅटमीटर 2 होता. तर जर समजा तुम्ही नॉर्मली रिडिंग कॅल्क्युलेट केलं W1 प्लस W2 आली असती, पण ज्या वेळेस तुम्ही काय करता, एखाद्या काय करता, एक रिव्हर्स करता वॅटमीटर, त्यावेळेस जो तुमचं इक्वेशन म्हणतं W1 मायनस W2 असं तुमचं इक्वेशन म्हणत असतं. म्हणजे बघा इथं W1 मल्टिप्लाय बाय W1 मायनस W म्हणजे ऑप्शन नंबर सी काय राहणार, या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. मग नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3, इन विच 3 फेज सिस्टम द आर्टिफिशियल न्यूट्रल इज रिक्वायर्ड टू द मेजर फेज व्होल्टेज. आता आर्टिफिशियल न्यूट्रल म्हणजे काय माहिती का, बघा एक असतो नॅचरल न्यूट्रल, जसं की बघा नॅचरल न्यूट्रल म्हणजे असं स्टार कनेक्टेड आहे, आणि स्टार कनेक्शन ज्यावेळेस असतं ना, त्या स्टार कनेक्शन मध्ये ऑलरेडी नाही का तुमचा न्यूट्रल पॉईंट प्रेझेंट राहतो. बघा इथं आपण दाखवतोय ग्राउंडिंग, म्हणजे न्यूट्रल पॉईंट ऑलरेडी प्रेझेंट राहतो. मग आर्टिफिशियल काय म्हणजे की त्यांचं म्हणणं की कुठून एखाद्या दुसऱ्या ठिकाणाहून तुम्हाला न्यूट्रल आणावं लागेल. मग अशा कोणत्या कंडिशन मध्ये होतं, तर बघा जर समजा तुमचं बघा 3 फेज स्टार कनेक्शन आहे तरी इथं न्यूट्रल प्रेझेंट राहतो, कारण मी तुम्हाला सांगितलं 3 फेज स्टार कनेक्शन जरी असलं तरी न्यूट्रल प्रेझेंट राहतो. नंतर बघा 4 वायर स्टार कनेक्शन, बघा ऑलरेडी जर चौथा वायर आहे तो 4 वायर स्टार कनेक्शन मध्ये चौथा वायर तो असतो तो न्यूट्रलचाच असतो. मग नंतर बघा अजून काय म्हटलं त्यांनी की 4 वायर डेल्टा कनेक्टेड, लक्षात राहू द्या 3 फेज 3 वायर सिस्टम असेल तर ते 3 फेजचे वायर असतात आणि जो चौथा वायर तो न्यूट्रलचा असतो. म्हणजे बघा इथं पण काय 4 वायर डेल्टा सिस्टम विचारलं तर 4 वायर डेल्टा कनेक्टेड सिस्टम जो चौथा वायर तो न्यूट्रलचा राहणार. आणि जर तुम्ही बघितलं तर 3 वायर डेल्टा कनेक्टेड सिस्टम अशी दिसते आणि इथं न्यूट्रल नसतो. मग ज्या वेळेस डेल्टा कनेक्टेड सिस्टम मध्ये तुम्हाला काय पॉवर मेजर करायची असते त्यावेळेस तुम्हाला आर्टिफिशियल न्यूट्रल तिथे वापरावं लागतो. मग कोणत्या याच्यात वापरावं लागतं, ज्यावेळेस ते 3 वायर डेल्टा कनेक्टेड सिस्टम असते, म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं करणार बरोबर उत्तर राहणार. नंतर बघा क्वेश्चन नंबर 37 काय म्हणतो, व्हॉट इज अ लाईन व्होल्टेज ऑफ अ 3 फेज सिस्टम. काय विचारलं त्यांनी आपल्याला, लाईन व्होल्टेज विचारलं, लाईन व्होल्टेज ऑफ 3 फेज सिस्टम, आणि काय त्यांनी काय दिलं, फेज व्होल्टेज दिलं 240. आता लक्षात राहू द्या की लाईन व्होल्टेज विचारलं म्हणजे VL विचारलं, VL चा फॉर्म्युला असतो √3 इंटू VPH. आता VPH म्हणजे काय असतं, फेज व्होल्टेज. तर मग आपल्याला या कंडिशन मध्ये बघा √3 ची व्हॅल्यू असते 1.732 काहीतरी 1.712 काहीतरी असते. मग लक्षात बघा 2 मल्टिप्लाय बाय 240, जर तुम्ही याला मल्टिप्लाय बाय 240 करसाल, बघा म्हणजे ऑब्वियस आहे की 240 पेक्षा जास्त येणार, आणि लाईन व्होल्टेज ऑलवेज कसं असतं, जास्त असतं फेज व्होल्टेज पेक्षा. आणि जर तुम्ही हे मल्टिप्लिकेशन करसाल ना, ते 212 म्हणजे 412 जवळपास येतं, म्हणजे 415च्या जवळपास आपण काय करत असतो, याचंही तुम्हाला काय म्हणजे 415 व्होल्ट आपल्याला काय भेटत असतं, फेज म्हणजे लाईन व्होल्टेज आपल्याला 415 व्होल्ट भेटत असतं. हे कॅल्क्युलेशन करा, हे कॅल्क्युलेशन नंतर जे आन्सर येईल म्हणजे जवळपास 415 व्होल्ट, म्हणजे ऑप्शन नंबर सी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा नंतरचा प्रश्न काय म्हणतो की विच फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट द फॉर्म फॅक्टर. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की फॉर्म फॅक्टर म्हणजे काय, KF. मी आता फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला, KF म्हणजे काय असतं, एक असतं RMS व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू. RMS व्हॅल्यू आपण काय असतं, ऍव्हरेज व्हॅल्यू, याला आपण KF म्हणतो. आणि मी मगाशी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जो RMS व्हॅल्यू असतो याला आपण इफेक्टिव्ह व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकतो. मग बघा इथे एक तर RMS व्हॅल्यू पाहिजे, RMS अपॉन ऍव्हरेज बघा, किंवा इफेक्टिव्ह अपॉन ऍव्हरेज बघा. बघा इफेक्टिव्ह व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणजे ऑप्शन नंबर ए. याच्यामध्येच काय म्हणजे पहिल्याच ऑप्शन मध्ये आपल्याला काय बरोबर उत्तर भेटलं, म्हणजे बघा ऍव्हरेज अपॉन इफेक्टिव्ह आहे, इफेक्टिव्ह अपॉन मॅक्झिमम, ऍव्हरेज अपॉन मॅक्झिमम नाही, ऑप्शन नंबर ए राहणार, म्हणजे इफेक्टिव्ह व्हॅल्यू किंवा RMS व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा विच फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट द इम्पिडन्स. त्यांनी काय विचारलं की खालीलपैकी कोणता फॉर्म्युला हा इम्पिडन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरला जातो. आणि मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं इम्पिडन्स म्हणजे काय. इम्पिडन्स म्हणजे असतं टोटल रेजिस्टन्स ऑफर बाय द सर्किट, ज्याला आपण झेडने डिनोट करतो. आणि या झेडचा फॉर्म्युला असतो अंडर रूट ऑफ R चा स्क्वेअर प्लस XL मायनस XC चा होल स्क्वेअर, XL मायनस XC चा होल स्क्वेअर. हा कशाचा फॉर्म्युला, आपल्या झेडचा फॉर्म्युला आहे, ज्याला आपण इम्पिडन्स म्हणतो. आणि आता लक्षात राहू द्या की इथं कंडिशन दिली म्हणून XL आधी आला आणि XC नंतर आला. कालच्या याच्यामध्ये कंडिशन तरी दिली होती, मी तेव्हाही एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलं होतं की XC मायनस XC फक्त त्या XC मायनस XL हे त्या क्वेश्चनसाठी बरोबर होतं, पण या क्वेश्चनसाठी XL मायनस XC चा होल स्क्वेअर राहणार. म्हणजे बघा इथं हे R स्क्वेअर नाही का, इथं टायपिंग मध्ये थोडी मिस्टेक आहे, R चा स्क्वेअर आहेत सगळे. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर बघा इथं XL मायनस XC चा होल स्क्वेअर, म्हणजे ऑप्शन नंबर डी च्या प्रश्नाचं करणार बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा नंतरचा प्रश्न काय म्हणतो, क्वेश्चन नंबर 40, व्हॉट इज द पॉवर फॅक्टर ऑफ वन ऑफ पॉवर फॅक्टर. आपल्याला काय करतात, त्यांनी काय विचारलं की पॉवर फॅक्टर काय आहे ज्यावेळेस वन ऑफ वॅटमीटर गिव्हज अ निगेटिव्ह रिडिंग. म्हणजे काय, एक वॅटमीटर 1 आहे, एक वॅटमीटर 2 आहे, त्याच्यापैकी कोणता तरी एक वॅटमीटर काय कोणाला निगेटिव्ह रिडिंग आपल्याला देते इन अ 2 वॅटमीटर मेथड. म्हणजे 3 फेज पॉवर 2 वॅटमीटर पद्धतीने वॅटमीटर एकांना नकारात्मक रिडिंग दिल्यास पॉवर फॅक्टर काय असतो. लक्षात राहू द्या, ज्यावेळेस समजा एक वॅटमीटर होता, जे वॅटमीटर 1 होता,
आणि वॅटमीटर 2 होता. ज्यानं जर समजा एकानं जर का निगेटिव्ह रिडिंग दिली असेल तर समजून घ्यायचं की जो तुमचा पॉवर फॅक्टर हा 0.5 पेक्षा काय असतो, कमी असतो. युनिटी नसतो, 0.5 पेक्षा कमी, म्हणजे 0 ते 0.5 च्या मध्ये तो म्हणजे असतो. तर मग कधी ज्यावेळेस एक वॅटमीटर काय दाखवेल, निगेटिव्ह रिडिंग दाखवेल. मग इथं दिलेलं आहे बघा ऑप्शन नंबर बघा 0.5 नसतो, 0.5 पेक्षा कमी असतो, म्हणजे लेस दॅन 0.5. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार. बघा नंतरचा प्रश्न काय म्हणतो, व्हॉट इज द फेज डिस्प्लेसमेंट बिटवीन द तीन फेज सिस्टम मध्ये फेज डिस्प्लेसमेंट कशी कॅल्क्युलेट केली जाते, म्हणजे काय किती असते. बघा काय माहिती का, तसं नॉर्मली फेज डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला असतो की फेज डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट जर तुम्हाला करायची असेल 360 डिवाइड बाय एन, तर एन म्हणजे काय असतं, नंबर ऑफ फेज तुमचे किती येते. मग आता इथं 3 आहेत म्हणून लक्षात राहायचं की सरळ सरळ सर्वांना माहिती आहे की जर 3 फेज सिस्टम असेल तर 3 फेज सिस्टम मध्ये एका फेज मध्ये जी फेज डिस्प्लेसमेंट असते ना ही 120 डिग्री इतकी असते. 100 म्हणजे 3 जे फेज असतात ते 120 डिग्रीने स्वतःपासून काय फेज डिस्प्लेट झालेले असतात. आणि त्यांनी तेच विचारलं की 3 फेज सिस्टम मध्ये फेज डिस्प्लेसमेंट किती असते. तर बघा ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं कारण बरोबर उत्तर राहणार. म्हणजे 90 डिग्री किंवा कालच्या क्वेश्चन मध्ये आपलं 90 डिग्री आलं होतं, पण इथं नाही का 3 फेज सिस्टम विचारली म्हणून ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा की विच कंडिशन इज कॉल्ड एज अ रेझोनन्स कंडिशन इन आरएलसी सर्किट. मी आताच सांगितलं तुम्हाला की त्यांनी काय त्याला रेझोनन्सची कंडिशन विचारलं. आणि रेझोनन्स केव्हा करत असतो, ज्यावेळेस बघा तुमच्या सर्किटमधला एक्सएल इज इक्वल टू एक्सी होतो, म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स हा कशा इतका होतो, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स इतका होत असतो. त्याच वेळेस तुमच्या जो सर्किट असतं आरएलसी सर्किट, त्या सर्किटमध्ये काय होतो, रेझोनन्स ऑकर होत असतो. आणि रेझोनन्स ऑकर झाल्यानंतर तुमचं सर्किट नाही का प्युअरली रेझिस्टिव्ह राहत असतं. तर हे त्यांनी नाही विचारलं, फक्त आपल्याला कंडिशन विचारली की रेझोनन्स सर्किटची कंडिशन काय आहे, तर एक्सएल इज इक्वल टू एक्सी, म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, विच क्वांटिटी ऑफ रोटेटिंग इज अ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. आता प्रश्न काय विचारला त्यांनी की कोणते प्रमाण स्थिर कोनीय वेगाने फिरते, कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि लक्षात राहू द्या, ज्या वेळेसही तुमची एखादी क्वांटिटी असेल जी रोटेटिंग होत असेल किंवा अँग्युलर म्हणजे कसं एक पर्टिक्युलर रोटेशन मध्ये फिरत असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी फिरत आपण त्याला ओमेगा म्हणतो. आणि ही जी क्वांटिटी असते ना ही फेजर क्वांटिटी असते. कोणती क्वांटिटी असते, फेजर क्वांटिटी. म्हणजे फेजर क्वांटिटी म्हणजे अशा क्वांटिटी ज्या क्वांटिटीमध्ये रोटेशन इन्व्हॉल्व असतं, किंवा जसं की आम्ही सांगितलं ओमेगा असतो. ओमेगा म्हणजे ओमेगा म्हणजे काय की रोटेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस ज्याला आपण कॅल्क्युलेट करतो ओमेगा मध्ये म्हणतो. आणि तेच ओमेगा कशामध्ये दाखवत असतो, आपण फेजर क्वांटिटीमध्ये दाखवत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. बघा अशा पद्धतीने आपलं टोटल एसी फंडामेंटल हे 3 लेक्चरमध्ये काय झालेलं, कंप्लीट झालेलं आहे. बघा एसी फंडामेंटल मध्ये जास्तीत जास्त न्यूमेरिकल पोर्शन होता, त्यामुळे याला थोडा वेळ लागला किंवा जास्तीत जास्त लेक्चर नाही का थोडे लेंदी झाले, म्हणून आपण 3 पार्टमध्ये याला कन्वर्ट केलं होतं. अशाच पद्धतीचे अजून आता इथं बघा एसी फंडामेंटल कंप्लीट झालं, इथून पुढचे इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचे आणि तसे सेकंड इयरचे मॉड्यूल या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे. जर तुम्हाला दिलेल्या या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल, एखादा क्वेश्चन नसेल समजला, तुम्ही मला नाही का व्हॉट्सअपवरती किंवा इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता किंवा खाली कमेंट करूनही विचारू शकता की तुम्हाला कोणता प्रश्न नाही समजला. अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्रांना जेही इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरला आहेत आणि आता काय ते सीबीटीची तयारी करणार आहेत. धन्यवाद.